पुण्यात 10वीचे गणिताचे दोन्ही पेपर फुटलेत। 10वीचे भाग 1 आणि 2 हे टेलिग्रामवर फुटल्याचं समोर आलंय। पुणे विभागीय मंडळांची शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे। गणित भाग 1 आणि भाग 2 चे पेपर परीक्षेपूर्वीच टेलिग्रामवर उपलब्ध झालेत। गणित भाग 2 चा पेपर तर परीक्षेच्या 3 दिवसांपूर्वी टेलिग्रामवरच्या एका ग्रुपवर सापडलेला आहे। बोर्डाच्या पडताळणीत अधिकृत आणि फुटलेले पेपर सारखेच निघालेले आहेत। टेलिग्राम ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। सध्या 10वीची परीक्षा सुरू आहे आणि याच परीक्षेदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे। गणिताचे दोन्ही पेपर भाग 1 आहे आणि भाग 2 हे दोन्ही पेपर टेलिग्रामवर फुटल्याचा जो प्रकार आहे तो समोर आलाय आणि या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या टेलिग्राम ग्रुपवर आणि टेलिग्रामच्या ज्या सदस्य होते त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। 6 आणि 9 तारखेला हे दोन्ही पेपर होते। 6 तारखेला अल्जेब्राचा पेपर होता आणि 9 तारखेला जॉमेट्रीचा पेपर होता। मात्र 5 तारखेच्या आदल्या दिवशी 5 तारखेलाच रात्री 8:37 हा पेपर आहे तो टेलिग्रामवर अपलोड करण्यात आला होता। आणि या सगळ्याची माहिती कशी मिळाली तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याला टेलिग्रामची एक लिंक प्राप्त झाली होती आणि त्या लिंकमध्ये साधारण हे पेपर असल्याचं समोर आलं होतं आणि या सगळ्या संशय वाढत गेला आणि यांनी थेट पोलिसात तक्रार केली आणि या सगळ्या प्रकरणाचा त्यावेळी भांडाफोड झाला। एवढंच नाही तर 9 तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 8 तारखेला जो जॉमेट्रीचा पेपर होता तो देखील टेलिग्रामवर फुटल्याचं समोर आलं आहे आणि त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली आहे। या टेलिग्राम ग्रुपच्या ॲडमिनवर आणि सगळ्या सदस्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मात्र या सगळ्या दरम्यान बोर्डाची काही चूक झाली का, हा पेपर कुठनं लीक झाला, कोणाकडून लीक झाला आणि तो टेलिग्रामवर कशा पद्धतीने अपलोड करण्यात आला, या सगळ्याचा तपास आहे तो शिवाजीनगर पोलीस करत आहे आणि बोर्डाकडून पण पॅरलली त्याचा तपास सुरू आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।